आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत साताऱ्याच्या कराडमध्ये तळबीड वसंतगडाच्या सुशोभीकरणाच्या कामांना शुभारंभ। माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन। सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार। अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये स्थानक अंतर्भूत। रत्नागिरी जिल्ह्याला 1010 नवे शिक्षक मिळणार। जिल्हा परिषद शाळेसाठी ऑनलाईन भरती प्रक्रियेला सुरुवात। परभणीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करावी। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आदेश। गोंदियामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत 2,17,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 16वा हप्ता, तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यानं 1,199 शेतकरी निधीपासून वंचित। सोलापूरच्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 एकरवरील द्राक्षबाग भुईसपाट। 18 ते 20 लाख रुपयांचं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यातील 2,46,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 147 कोटी वर्ग होणार। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 6,000 मिळणार। वाशिम जिल्ह्यामध्ये करडईचा पेरा वाढला। अपेक्षेपेक्षा 260 पट अधिक पेरणी। करडईच्या उत्पादनाकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढला।